नगरसेवक हे जे आमदार हे गेले यांच्यावरती कारवाई नाही। अशाच प्रकारची तडफड ते बडगुजर सलीम कुत्ता सोबत नाचतात तेव्हा का नाही दाखवली तुम्ही? जर हे लग्न सर्वसाधारण माणसाचं असलं असतं, आयबीने त्या लग्नावरती लक्ष ठेवलं होतं की हा लग्नात कोण कोण येत आहे। अशाच प्रकारची तडफड ते बडगुजर सलीम कुत्ता सोबत नाचतात तेव्हा का नाही दाखवली तुम्ही? या सभागृहात मंत्र्यांवर आरोप होऊन, मुख्यमंत्र्यांवर आरोप होऊन त्यांना राजीनामे द्यावे लागलेले आहेत। दाऊदशी संबंधित असलेल्या लग्नामध्ये हे सगळे लोक गेले। मुस्लिम धर्माचे नाशिकचे सर्वात मोठे धर्मगुरू ज्यांना शहरे खातीब म्हणतात, त्यांच्या पुतण्याचं लग्न होतं। बसून बोलायचं। त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन गेले होते। त्याच्यात पालकमंत्री गेले, त्याच्यात आमदार गेले, त्याच्यात नगरसेवक गेले। कुठलाही गुन्हा दाऊदशी संबंधाचा किंवा तशा प्रकारचा शहरे खतीबवरही नाही आणि त्यांचे जे ज्यांच्याकडे लग्न झालं त्यांच्यावर देखील त्या ठिकाणी नाही। सभापती होते, बसवा त्याला पहिला। तुम्ही मला बोलायला परवानगी दिली आहे, माझं पूर्ण ऐकू द्या, त्यांना काय बोलायचं ते बोलू देत। त्यावेळी अशा प्रकारचा आरोप माध्यमांमध्ये झाल्यानंतर मी स्वतः गृहमंत्री म्हणून चौकशी समिती नेमली होती। सभापती महोदय, पोलिसांवरती तुम्ही कारवाई करता। जे पोलीस लग्नाला गेले त्या पोलिसांची कारवाई करता। 17-18 मधली ही गोष्ट आहे आणि तत्कालीन डीसीपीच्या अंतर्गत जी चौकशी समिती नेमली होती त्यांनी स्पष्टपणे अहवाल दिलेला आणि त्या अहवालात अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शहरे खतीब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही। मग हे जे मंत्री, हे जे नगरसेवक, हे जे आमदार हे गेले यांच्यावरती कारवाई नाही। खरं म्हणजे आज उद्धवजी आले त्याच्यामुळे कदाचित या ठिकाणी अशा प्रकारचे विषय आले असतील। नवाब मलिकांचं नाव मी आता घेत नाही, तरी देखील त्यांचा दाऊदशी संबंध होता। 19 महिने आतमध्ये ठेवलं आणि जेव्हा त्या बाजूला गेले ताबडतोब त्याला सोडून दिलं। अशाच प्रकारची तडफड ते बडगुजर सलीम कुत्ता सोबत नाचतात तेव्हा का नाही दाखवली तुम्ही? म्हणजे सभागृहाच्या सत्ताधारी मंत्र्यांना दाऊदशी संबंध ठेवायचा पूर्ण अधिकार मिळाला। सन्मानाने अनिल परबजी, तुम्ही आता थांबा बोलणं। तुम्ही बोलायला संधी दिली याचा अर्थ तुम्हाला पाहिजे तसे आरोप करून घ्यायचे असा अर्थ होत नाही। एक तर कुठलाही संबंध नाही, पण मंत्र्यावर अशा प्रकारचे बेछूट आरोप केल्याबद्दल यांनी माफी मागितली पाहिजे, आणि म्हणून सभापती महोदय पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो, यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत। आता नेमका विषय काय आहे ते तुम्हाला समजून सांगतो। झालं असं की आता महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर आरोप केला की एक मुस्लिम समाजाचं लग्न होतं आणि तिथे गिरीश महाजन गेले होते। त्या मुस्लिम समाजाचे दाऊदशी थेट संबंध आहेत आणि त्यामुळं गिरीश महाजन यांचे सुद्धा दाऊदशी संबंध असलेल्या लोकांशी संबंध येतात आणि याच मुद्द्यावर गिरीश महाजन यांच्या विरुद्ध विधानसभेमध्ये एकनाथ खडसे असेल किंवा विरोधक असेल यांनी गोंधळ माजवण्याचा प्रयत्न केला। एकनाथ खडसे यांना साथ दिली ती अनिल परब यांनी। अनिल परब यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही पोलिसांची चौकशी करता किंवा मग नवाब मलिक यांना तुम्ही त्यांचे जे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत त्या कारणास्तव आरोप सिद्ध झालेला नसताना देखील त्यांना तुम्ही जेलमध्ये ठेवलं आणि त्यामुळे गिरीश महाजन या मुस्लिम समाजाच्या ज्या लग्नामध्ये उपस्थित होते त्याची देखील चौकशी झाली पाहिजे, गिरीश महाजन यांची देखील चौकशी झाली पाहिजे। तुम्ही पोलिसांची चौकशी करता, मात्र जे आमदार, जे पालकमंत्री किंवा जे नेते त्या लग्नामध्ये उपस्थित होते, जे अधिकारी त्या लग्नामध्ये उपस्थित होते, त्यांची तुम्ही चौकशी का करत नाही असा सवाल जो आहे तो अनिल परब यांनी विधानसभेमध्ये उपस्थित केला होता। त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जशास तसं सडेतोड उत्तर दिलं। देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की उद्धव ठाकरे आज विधानसभेमध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या समोर काहीतरी आक्रमक मुद्दा मांडायचा म्हणून हा सगळा गोंधळ चाललेला आहे का अशी शंका मला येते। आणि ज्या मुस्लिम समाजाचं लग्न होतं ते मुस्लिम समाजाचे धर्मगुरू आहे, त्यांच्या विरुद्ध चौकशी झालेली आहे आणि त्यांचा कसलाही दाऊदशी संबंध नाही हे सिद्ध झालेलं आहे आणि हे जे काही आरोप एकनाथ खडसे यांनी किंवा अनिल परब यांनी केलेले आहेत ते बिनबुडाचे आहेत, बेछूट आहेत, खोटे आहेत आणि एका मंत्र्यावर, एका नेत्यावर, एका आमदारावर अशा प्रकारचे आरोप विधानसभेमध्ये करणं ज्याचा काहीही पुरावा नसताना तर अशा आरोप केल्यामुळं, असे खोटे आरोप केल्यामुळं एकनाथ खडसे आणि अनिल परब यांनी सभागृहात माफी मागावी अशी मागणी देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली। आणि उद्धव ठाकरे हे सगळं बघत होते, उद्धव ठाकरे त्याच ठिकाणी उपस्थित होते आणि उद्धव ठाकरे समोरच अनिल परब आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार जुंपलेली आपल्याला बघायला मिळाली। हीच तडफड जेव्हा तुमचे नेते
मुस्लिम समाजाचे एक दुसरे कोणीतरी होतं त्यांच्यासोबत नाचतात, तेव्हा तुम्ही ही तडफड का दाखवली नाही असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. असा खोचक टोला देखील देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. त्यानंतर या प्रकरणामध्ये वाद वाढत चाललेला बघून सभापती उभ्या राहिल्या आणि सभापतींनी निर्देश दिले आणि विषय संपला.